प्रकाशा येथे विशेष मतदार पुनरीक्षण मोहीम. नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथे सध्या विशेष मतदान पुनरीक्षण मोहीम वेगाने सुरू आहे. नुकतीच निवडणूक सहाय्यक मतदान अधिकारी डॉक्टर भानुदास रोकडे यांनी प्रकाशा गावाला भेट देत या मोहिमेचा सविस्तर आढावा घेतला. या मोहिमेत आतापर्यंत तब्बल 30% फॉर्मचे वितरण पूर्ण झाले. पाहूया या संदर्भातील सविस्तर वृत्त. प्रकाशा येथे 30 जून ते 31 जुलै या कालावधीत विशेष मतदार पुनर्रचना मोहीम राबविली जात आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक सहाय्यक मतदार अधिकारी डॉक्टर भानुदास रोकडे यांनी गुरुवारी प्रकाशा येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा, कन्या शाळा आणि उर्दू शाळेला प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी बीएलओच्या कामाची बारकाईने पाहणी केली आणि गावातील एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले. सद्यस्थितीत या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, मृत मतदारांची नावे वगळणे आणि नवीन मतदारांची नोंदणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गावात आतापर्यंत सुमारे 30% इम्युमरेशन फॉर्मचे वितरण पूर्ण झाले. त्यापैकी 15 ते 20% फॉर्म भरून घेण्याचे काम पूर्ण झाले. उर्वरित काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रकाशा गावातील या मोठ्या कामासाठी एकूण 9 बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये 6 प्राथमिक आणि 3 माध्यमिक शाळेतील शिक्षकांचा समावेश आहे. हे सर्व कर्मचारी थेट मतदारांच्या घरी जाऊन माहिती संकलित करत आहेत. भारतीय निवडणूक आयोगाच्या या मोहिमेला यश मिळवून देण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने इन्युमरेशन फॉर्म भरून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे. या पाहणी दौऱ्याप्रसंगी डॉक्टर भानुदास रोकडे सोबतच मुख्याध्यापक रामलाल पारधी, संबंधित बीएलओ आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. प्रकाशा येथून प्रतिनिधी दिनेश सामुद्रे.